जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आजपर्यंत आपण 55 भाग पाहिले. 55व्या भागामध्ये आपण हे पाहिलं की ब्रह्म या गोष्टीवर विश्वास ठेवणं म्हणजे अधम्म होय. आता पुढचा भाग 56, आत्म्यावरील विश्वास हा अधम्म होय. भगवान बुद्धांनी म्हटले की ज्या धर्माचा संपूर्ण आधार आत्म्यावर आधारलेला आहे तो कल्पनाश्रित धर्म आहे. आजपर्यंत कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन किंवा चित्त होय. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे. म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म स्वीकारण्यास योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतींचा जनक ठरतो. भगवान बुद्धांनी हा प्रश्न येथे असाच सोडून दिलेला नाही. त्यांनी त्या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केलेली आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास ही देखील परमात्म्याच्या विश्वासाइतकीच सर्वसाधारण गोष्ट आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग होते. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा किंवा आत्मन असे संबोधितात. ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे परंतु शरीराच्या आत जन्मापासूनच वास्तव्य करीत असते. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासासोबतच त्याला अनुसरून दुसरे इतरही विश्वास अंतर्भूत आहेत. आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही. तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरासोबत जन्म घेतो. शरीर हे आत्म्याचा एक अधिकचा वेगळा पहिरावच आहे. भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत होते काय? नाही, एकदमच नाही. आत्म्यासंबंधी त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. जर एखाद्या अशरीरी आत्म्याचे अस्तित्व मानले तर त्याच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा काय आहे? तो कोठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय झाले? तो कोठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? तेथे किती काळ राहतो? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे भगवान बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली. आपल्या फेर तपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्यांनी प्रथम त्यांच्या नेहमीच्या तर्कशुद्ध पद्धतीने दाखवून दिले. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत असत त्यांनी आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले. तो लहान आहे की मोठा? आत्म्याचे स्वरूप कसे आहे? आनंद स्थविरांना त्यांनी सांगितले, आनंद, आत्म्यासंबंधी नानाविध मते आहेत. काही लोक म्हणतात माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे काही म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे, सूक्ष्मही आहे. आणखी काही असे म्हणतात की तो निराकार आहे आणि अनंत आहे. आनंद, आत्म्यासंबंधी नाना प्रकारची मते आहेत. जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे? हा देखील भगवान बुद्धांचा एक प्रश्न होता. कोणी म्हणतात आमचा आत्मा हीच सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे. दुसरे कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अननुभवशील क्रिया आहे. आणखी दुसरे कोणी म्हणतात नाही, माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची प्रक्रिया नाही किंवा ती अननुभव क्रिया देखील नाही, परंतु माझा आत्मा अनुभव करतो आणि अनुभव करणे हा त्याचा गुण आहे. आत्म्यासंबंधी अशा तऱ्हेच्या विविध कल्पना आहेत. जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत असत त्यांना बुद्धाने हे देखील विचारले की शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची स्थिती काय होते?
त्यांनी असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा दिसू शकतो काय? त्यांना अगणित अस्पष्ट उत्तरे मिळाली. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय, यासंबंधी त्यांना 8 भिन्न भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली. आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय, यासंबंधीही त्यांना अगणित काल्पनिक विचार आढळलेत. तथागतांनी हे देखील विचारले की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो? शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय, यासंबंधी देखील श्रमण व ब्राह्मणांचे भिन्न भिन्न मत होते. काही म्हणाले की तो अतिशय दुःखी असतो, काही म्हणाले तो सुखी असतो, इतर काही म्हणाले तो सुखी असतो व दुःखी असतो, व इतर म्हणाले तो सुखीही नसतो व दुःखीही नसतो. आत्म्याच्या अस्तित्वाच्या वरील ह्या सर्व मतांविषयी तथागतांचे तेच एक उत्तर होते जे त्यांनी आयुष्यमान चुंदाला दिले होते. चुंदाला ते म्हणाले, हे चुंद, जे श्रमण किंवा ब्राह्मण या मतांपैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात, त्यांच्याकडे जाऊन जेव्हा मी त्यांना विचारतो, मित्रांनो, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय? आणि जेव्हा ते उत्तर देतात, होय, माझेच मत खरे आहे, दुसरे मत मूर्खपणाचे आहे, तेव्हा मी त्यांचे मत स्वीकारत नाही. असे का? कारण लोकांची या विषयासंबंधी भिन्न भिन्न मते आहेत. त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानण्याचा तर प्रश्नच नाही. एवढेच काय, त्यांचे मत माझ्या मताच्या तोडीची असल्याचेही मी मानत नाही. म्हणून एक महत्त्वपूर्ण प्रश्न पुढे येतो, तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांतावरून भगवान बुद्धांनी कोणकोणते तर्क दिलेले आहेत? आत्म्याच्या विरुद्ध भगवान बुद्धांनी जी विचारसरणी मांडली आहे, तीच विचारसरणी सामान्यपणे त्यांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे. त्यांचा एक तर्क तर हाच होता की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही परमात्म्याच्या अस्तित्वाच्या चर्चेइतकीच निरुपयोगी आहे. त्यांचा असा तर्क होता की आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्यक दृष्टीला, सम्मादिठ्ठीला तेवढाच बाधक आहे जेवढा परमात्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. त्यांचा तर्क असा होता की आत्म्यावरील विश्वास तेवढाच मिथ्या विश्वासाचे घर आहे जेवढा परमात्म्यावरील विश्वास आहे. त्यांच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा परमात्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षाही अधिक भयंकर आहे. कारण त्यामुळे पुरोहित वर्ग तर निर्माण होतोच, एवढेच नव्हे तर त्यामुळे भ्रामक समजुतींचा मार्ग मोकळा होतो आणि पुढे तर तो माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्यावर सत्ता गाजविण्याचा अधिकारही तो पुरोहिताला बहाल करतो. हा त्यांच्या सर्वसाधारण तर्कशुद्ध विचारसरणीमुळेच भगवान बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी दृढतापूर्वक मत व्यक्त केलेले नाही असे काही लोक म्हणतात. दुसरे काही म्हणतात की त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही. आणखी दुसरे काही म्हणतात की त्यांनी ह्या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली आहे. भगवान बुद्धांनी ह्या प्रश्नाच्या उत्तराला टाळले आहे. हे सर्व मत अथवा मान्यता चूक आहेत, कारण त्यांनी महालीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की आत्मा नावाची काहीही वस्तू नाही. म्हणूनच त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आत्म्याच्या विरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धांनी त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. आत्म्याच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी स्वतःचा नामरूपाचा सिद्धांत मांडला. ह्या नामरूपाचा सिद्धांत विभज्यवादाच्या द्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानवाच्या व्यक्तित्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धांच्या
मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. या भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंध असे म्हणतात. रूपस्कंध हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या 4 भौतिक तत्वांचे बनलेले असते. हे तत्व रूप किंवा शरीराचे घटक होत. रूपस्कंधाशिवाय नामस्कंध नावाची एक गोष्ट आहे, जिच्यामुळे प्राणी सेन्शियंट बीइंग तयार होतो. रूपस्कंध आणि नामस्कंध मिळून प्राण्याची रचना होते. ह्या नामस्कंधाला आपण विज्ञान किंवा चेतना, कॉन्शियसनेस म्हणू शकतो. या नामस्कंधात 3 मानसिक घटक तत्वे आहेत. वेदना म्हणजे 6 इंद्रियाचा सृष्टीतील त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती. संज्ञा म्हणजे संज्ञा म्हणजे काय तर परसेप्शन. आणि संखार म्हणजे संस्कार म्हणजे मनाच्या वेगवेगळ्या अवस्था, स्टेट्स ऑफ माइंड. चेतना, कॉन्शियसनेस हिला कधीकधी मनाच्या 3 इतर अवस्थांपैकी एक असल्याचे म्हणतात. एक आधुनिक मानसशास्त्रज्ञ याला कदाचित असे म्हणणे अधिक पसंत करेल की विज्ञान हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत होय, ज्याच्यापासून चैतसिक म्हणजे सायकोलॉजिकल फेनॉमेनॉन उत्पन्न होतात किंवा चैतसिकांचे विशेष नाव चित्त होऊन जाते. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू होय. या प्रकारे पूर्वीचे 3 चैतसिक वेदना, संज्ञा आणि संस्कार यांच्याशी चित्ताचा संयोग होऊन नामस्कंध तयार होतो. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांच्या प्रकृतीच्या नियमानुसार होणाऱ्या योग्य संमिश्रणाने आणि योग्य परिस्थितीमध्ये विज्ञान आपोआप उत्पन्न होते. भगवान बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. या सिद्धांताचे विरोधक असे विचारतात की विज्ञान म्हणजे चित्त याची उत्पत्ती कशी होते. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची म्हणजे चित्ताची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबरच विज्ञानाचा म्हणजे चित्ताचा विनाश होतो. तथापि हे विज्ञान हे 4 भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम होय असे म्हणता येईल काय? भगवान बुद्धांचे उत्तर असे नव्हते की या 4 भौतिक तत्वांच्या सद्यस्थितीमुळे किंवा त्यांच्या संमिश्रणाने विज्ञानाची उत्पत्ती होते. भगवान बुद्धांनी म्हटले आहे की जेथे शरीर अथवा रूप काया आहे तेथे त्याच्यासह नाम कायाही म्हणजे विज्ञान राहत असते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र इलेक्ट्रिकल फील्ड असते तेथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही. परंतु जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे ते नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर असते. शरीर आणि विज्ञान, कॉन्शियसनेस किंवा चित्त यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे आपण का म्हणू नये? आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र इंडक्टेड फील्ड असे समजले जाते. विज्ञान यालाही रूपकायेच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये? भगवान बुद्धांनी आत्म्याच्या विरुद्ध दिलेले तर्क येथेच समाप्त होत नाहीत. ह्याच्याशिवायही त्यांना आणखी काही महत्त्वपूर्ण सांगायचे होते. जेव्हा विज्ञानाचा, चित्ताचा अथवा चेतनेचा उदय होतो तेव्हाच मनुष्य जीवित प्राणी बनतो, म्हणजे रूपकायेमध्ये जीव येतो. म्हणूनच विज्ञान म्हणजेच चित्त, चेतना ही माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक
भावनामूलक आणि क्रियाशील आहे. विज्ञान जेव्हा आपल्याला एखादी माहिती देते म्हणजे ज्ञान देते, तेव्हा ते ज्ञानमूलक असते. हे ज्ञान आपल्याला आवडणारे असू शकेल किंवा नावडणारे असू शकेल. हे आवडणारे किंवा नावडणारे ज्ञान आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असू शकेल किंवा बाह्य घटनांचे देखील असू शकेल. विज्ञानाला आपण भावनामूलक तेव्हा म्हणतो जेव्हा ते चित्ताच्या सुखकर किंवा दुःखकर लक्षणांनी युक्त म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल अनुभूतींनी युक्त असते. भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूतींची निर्मिती करते. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला त्याचा जो विशिष्ट उद्देश असेल त्याला साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. यावरून असे स्पष्ट होते की एक प्राणी जेवढी क्रिया करतो ती सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो. ह्या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतात की आता आत्म्याने करायचे कोणते कार्य शिल्लक राहते बरे? आत्म्याने करायची म्हणून जी कार्ये मानली जातात ती सर्व विज्ञानाच्या म्हणजे चित्ताच्या द्वारेच होत असतात. ज्याचे काही कार्यच नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे, मूर्खपणाचे आहे. या पद्धतीने भगवान बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे. याच कारणास्तव आत्म्याच्या अस्तित्वाचा स्वीकार करणे हा अधम्म होय असे त्यांनी म्हटले आहे. जय भीम. नमो बुद्धाय.